मराठीच्या सक्तीमुळे रिक्षा टॅक्सी चालकांनी मार्ग बदलले। रिक्षा टॅक्सी चालक हायकोर्टात जाण्याच्या तयारीत आहे। 4 दिवसांमध्ये 2,500 पेक्षा अधिक चालकांना नोटीस बजावण्यात आली। नोटीस बजावलेल्या चालकांचा गट हायकोर्टात याचिका दाखल करण्याच्या तयारीत आहे। तपासणीपासून बचावासाठी रेल्वे स्थानक, मॉल, प्रमुख मार्ग टाळण्यास सुरुवात झालेली आहे। आरटीओ तपासणीची माहिती देण्यासाठी चालकांच्या व्हॉट्सअप ग्रुपवर मेसेज, तर काही चालकांकडून सेवा तात्पुरती बंद करण्यात आली। काहींनी वाहनं मुंबई बाहेर नेल्याचा सुद्धा दावा आहे। मुंबईतील काही भागांमध्ये रिक्षा टॅक्सीची कमतरता भासत असल्याचा दावा काहींकडून केला जातो आहे। मराठी भाषा ही आता सक्तीची करण्यात आलेली आहे। रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी ही मराठी भाषा सक्तीची करण्यात आलेली आहे। ओला उबर चालकांसाठी सुद्धा मराठी भाषा सक्तीची, मात्र सध्या कारवाईला सुरुवात ही रिक्षा आणि टॅक्सी चालकांवर झालेली आहे। आणि या कारवाईपासून वाचण्यासाठी आता हे रिक्षा टॅक्सी चालक वेगवेगळ्या शक्कल लढवत आहेत। तर हायकोर्टामध्ये जाण्याचा मार्ग सुद्धा अवलंबण्याचा विचार त्यांच्या गटामध्ये सुरू आहे। आपले प्रतिनिधी नंदकिशोर गावडे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। आपण त्यांच्याशी या संदर्भात बोलूया। नंदकिशोर, मराठी शिकायची नाही म्हणून एवढ्या वेगवेगळ्या शक्कली लढवल्या जात आहेत। व्हॉट्सअपवर मेसेज, मॉलकडे जायचं नाही, स्टेशनकडे जायचं नाही, आणि आता हायकोर्टात सुद्धा धाव घेणार आहेत असं कळतंय। नक्कीच खरं तर या संदर्भात कारवाई ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहेत, नोटीस ज्या आहेत त्या बजावलेल्या आहेत आणि यातून वाचण्यासाठी खरं तर संपूर्ण ऑटो किंवा टॅक्सी चालक जे आहेत ते वेगवेगळे मार्ग जे आहेत ते बदलत आहेत। वेगवेगळ्या चक्कर ज्या आहेत त्या लढवताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। वेळेप्रसंगी हायकोर्टात सुद्धा जाण्याची तयारी आहे, अशा पद्धतीची चिन्ह जे आहे ते आपल्याला समजतात। एकंदरीत मराठी प्रावीण्याच्या तपासापासून बचावासाठी संपूर्ण शक्कल जे आहे ते लढवत आहेत। म्हणजे प्रामुख्याने जर ऑटो टॅक्सीकांची चालकांची जी तपासणी आहे ती रेल्वे स्थानक परिसरात किंवा इतर महत्त्वाच्या ठिकाणी जी आहे ती केली जाते, म्हणजे मॉल ठिकाणी असू दे किंवा प्रमुख मार्गांवरती केली जाते। त्या ठिकाणी आरटीओचे चेकपोस्ट जे आहेत ते लागलेले आहेत आणि तिथून वाचण्यासाठी खरं तर ही संपूर्ण शक्कल जे आहे ते लढवत आहेत। ते वेगवेगळे मार्ग जे आहेत ते बदलत आहेत। त्यामुळे कुठेही आपण मराठी बोलत नाही हे कुठेतरी आढळू नये आणि चोरून संपूर्ण जे प्रवास आहे तो केला जात असताना आपल्याला पाहायला मिळते। आणि त्या संबंधी खरं तर प्रवाशांचे सुद्धा हाल होत आहेत, फिरून जे आहेत ते जात असताना सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात। खरं तर आरटीओ तपासणीची माहिती देण्यासाठी चालकांच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती सुद्धा वेगवेगळे मेसेज जे आहेत ते व्हायरल होत असतानाची माहिती जी आहे ती समोर आलेली आपल्याला पाहायला मिळते। आणि काही चालकांनी खरं तर जी सेवा आहे ती बंद केलेली आहे, मराठी येत नाही म्हणून सेवा बंद केलेली आहे, तर काहींनी आपली वाहनं एमएमआरच्या सुद्धा बाहेर नेल्याचं सुद्धा समजतंय। त्यामुळे एकंदरीत वेगवेगळ्या भागात ज्या आहेत ती वेगवेगळे शक्कल जे आहेत ते लढवताना आपल्याला पाहायला मिळतात। आणि दुसरी म्हणजे हे संपूर्ण काही टॅक्सी जे मराठी बोलू शकत नाहीत या संपूर्ण नोटीसच्या विरोधात हायकोर्टात जाण्याची तयारी सुद्धा जी आहे ती दर्शवताना आपल्याला पाहायला मिळते। विक्रम, धन्यवाद नंदकिशोर दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।